हे जे प्रोडक्ट आहे हे ॲग्रीजिनियस क्रॉप केअर कंपनीचं प्रोडक्ट आहे जे आपल्याकडे ऍक्टिव्ह 82 नावाने प्रोडक्ट तुम्हाला लक्षात येईल. जरा झूम करून दाखवा. आणि हे सगळं करताना आपण त्या प्रोडक्टची टेस्ट कशी घ्यायची हे सगळं पाहत असताना की बाबा स्टिकर आता हे एक प्रकारचं स्टिकर आपण वापरतो. स्टिकरचं कार्य काय, त्याच्याविषयी अनेक अनुभूती सहानुभूती अनेक प्रकारचे गैरसमज अशा बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये आहेत. पण हे दूर करण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे. एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. मित्रांनो, ऍक्टिव्हेटर मीन स्टिकर हे ठीक झालं, परंतु स्टिकर हे अनेक प्रकारचे असतात. तसं हे स्टिकर सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे आणि ते वापरत असताना आपण एखाद्या वेळी ज्यावेळी पानावरती ते स्टिकर टाकतो. खरं तर फवारणी पंपातून ज्यावेळी या पानावरती आपण फवारणी करत असतो एका वेळी 100 ड्रॉपलेट्स आपल्या पंपामधून बाहेर पडतात. पण नीट विचार केला का हो, खरंच 100% 100 ड्रॉपलेट या पानावरती पडतात का? तर याचं उत्तर येईल नाही. नीट विचार केला तर फक्त 50 ड्रॉपलेट या पानावरती पडतात. पडलेले ड्रॉपलेट ही त्या पानांवरून नेहमी गरगळून जातात, म्हणजे निसरट होऊन जातात. आणि जी ड्रॉपलेट त्याच्यावरती टिकलेली असतात दुसऱ्या दिवशी सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडल्यानंतर त्याचं बाष्पीभवन होऊन जातं. परंतु हे सगळं करत असताना मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी काम करतं हे आपलं ऍक्टिव्हिटी. आणि हे काम कसं करतं ते तुम्हाला छोटासा डेमो या ठिकाणी दाखवतो. हे बघा, फॉर एक्झाम्पल हे पाणी आहे, हे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाणी आपण घेतले. पाण्याचे ड्रॉपलेट पानावरती पडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपण 2-3 ड्रॉपलेट या ठिकाणी देऊयात. थोडस झूम करून यांना दाखवायचे सर आपण. हे बघा, पाण्याचे ड्रॉपलेट आपण इथं पानावरती टाकल्यानंतर ही आपण छोटीशी काडी घेतली. पाहू शकता याला काही लावलेलं नाहीये. ही अगरबत्तीची काडी आपण घेतली, बरोबर. त्यानंतर हे जे आहे हे आपण एका छोट्याशा झाकणामध्ये ओतून घेऊयात. याला खरं तर हलवून घ्यावं लागतं, कारण सेडिमेंटेशन झालेलं असतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा हलवून घेतलं पाहिजे. ही काडी आहे, या काडीला आपण काय लावलेलं नाही. सर जरा झूम करून दाखवा. आधी आपण त्या ड्रॉपलेट वरती जे ठेवूयात त्याच्यात कसलाच प्रकारचा परिणाम त्या पानाच्या थेंबावर ते कुठल्याही प्रकारचा होत नाहीये. परंतु तेच टोक, तीच बाजू आपण या ऍक्टिव्हिटी 2 मध्ये बुडवल्यानंतर मग आपण त्या पानांवरती ठेवलेल्या टिपकावर ठेवूयात. तर किती जलद गतीने तुम्हाला बघा लक्षात येईल. याही पानावरती ठेवूयात. अगदी जलद गतीने त्यांनी आपलं कार्य दाखवलंय. बरं, दुसरा एक ड्रॉपलेट आपण पुन्हा एकदा पाण्याचं या ठिकाणी ठेवूयात. तुमच्या लक्षात येईल. आता आपण त्याची विरुद्ध बाजू या ठिकाणी वापरूयात. विरुद्ध बाजूचा टोक पुन्हा एकदा त्यामध्ये बुडून पाहूयात. कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती इफेक्ट होत नाहीये. मग ते स्टोक आपण पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटी 2 मध्ये बुडून घेऊयात. हे बघा, इथं चिकटलेलं पण नाहीये, ते फक्त लागलंय काडीला.